विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. परीक्षेत येणारे क्वेश्चन्स हवेत. ते पण इझी असले पाहिजेत. आणि पण त्याला जे बेसिक लागतं ते आलं पाहिजे ना. मग या व्हिडिओमध्ये मी सगळं डिटेल घेणार आहे बरं का. थांबा. वर्क डन इन थर्मोडायनॅमिक्स. तुम्हाला फॉर्म्युला तर माहिती आहे वर्क डनचा. काय फॉर्म्युला वर्क डनचा सांगा? मायनस पी डेल्टा व्ही. मायनस पी डेल्टा व्ही. थांबा. हे जे पी आहे ना, चला हे एक्सटर्नल प्रेशर आहे. हे जे आहे ते एक्सटर्नल प्रेशर आहे. बरोबर. आता एक्सटर्नल प्रेशर जर नसेलच म्हणजे व्हॅक्यूम असेल, फ्री एक्सपान्शन असेल तर वर्क डन किती येणार? 0. विचारलाय हा प्रश्न सीईटीत की फ्री एक्सपान्शन असेल तर वर्क डन काय येणार आहे? 0 येणार आहे. बर. आता हे लिहितोय मी मायनस आणि डेल्टा म्हणजे डिफरन्स म्हणजे मी लिहितो V2 मायनस V1. चला फॉर्म्युला तर आपला पार्ट आहे पण प्रॉब्लेम होतो युनिट कन्व्हर्जन. मग चला डिटेल शिकवायचं आहे ना, मग युनिट कन्व्हर्जन पण घेऊया ना आपण. विथ न्यूमेरिकल घेणार आहे बरं का. मग मॅक्सिमम वर्क डन सेपरेट व्हिडिओ होणार आहे. मी आत्ता सांगतो. व्यवस्थित लक्ष द्या. म्हणजे वर्क डन काढण्यासाठी मला प्रेशर आणि व्हॉल्यूमचे युनिट माहिती असले पाहिजे आणि मग मला वर्क डनचं पण युनिट आलं पाहिजे. लक्ष द्या. जर प्रेशर न्यूटन पर मीटर स्क्वेअर असेल म्हणजे ती एसआय युनिट आहे. न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर व्हॉल्यूम पण एसआय मध्ये पाहिजे ना, मीटर क्यूब. मग वर्क डन पण येईल ना जूल मध्ये म्हणजे जे एसआय युनिट आहे. पण जर मी प्रेशर बार मध्ये घेतलं तर व्हॉल्यूम मला डीएम क्यूब मध्ये घ्यावा लागेल आणि इथे येईल डीएम क्यूब बार. अरे हो, हे सुद्धा वर्क डनचंच युनिट आहे डीएम क्यूब बार. मग आता तुम्हाला एवढं टेबल हे कंपल्सरी आलंच पाहिजे. हे तर एसआय युनिट आहे, काय प्रॉब्लेम नाही. मग व्हॉल्यूम तुम्हाला लिटर मध्ये देतील. अरे तिथं तर मी डीएम क्यूब लिहिलंय ना, डीएम क्यूब म्हणजेच लिटर. मग लिटर बार, लिटर बार म्हणायला कसं तरी वाटतंय, डीएम क्यूब बार म्हणा. तर या डीएम क्यूब बारला मला जर जूल मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर कसं करायचंय सांगतो. एक डीएम क्यूब म्हणजे 1 लिटर, त्याचं मीटर क्यूब केलं पाहिजे ना, म्हणजे 10⁻³ आणि 1 बार म्हणजे 1,00,000 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 1,00,000 म्हणजे एकावर 5 शून्य ना बाळांनो. आता मला सांगा, ते 5-3 म्हणजे 10⁻² म्हणजे किती आलं? 100. म्हणजे ऑब्व्हियसली 1 डीएम क्यूब बार म्हणजेच 100 जूल. याचा अर्थ डीएम क्यूब बारचं जूल करायचं आहे 100 न मल्टिप्लाय करा. डीएम क्यूब बारचं जूल मध्ये कन्वर्ट करायचं आहे 100 न मल्टिप्लाय करा. चला पहिलं न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया पुस्तकातलं. या पहिल्या न्यूमेरिकल मध्ये काय दिसतंय? 3 मोल्स. नंबर ऑफ मोल्स कशाला पाहिजेत आपल्याला? फॉर्म्युल्यात कुठे आहे? नाहीये. एक्सपांडेड आयसोथर्मली म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. आता एक काम करायचं, वाय लर्न ओपन करायचं, बघायचं किती वेळा विचारलंय. डिफाइन आयसोथर्मल प्रोसेस. प्रोसेस इन विच टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट इज नोन ॲज आयसोथर्मल. बरं व्हॉल्यूम एक्सपान्शन झालंय बरं का. 15चा पण 20 झालाय. म्हणजे सुरुवातीला व्हॉल्यूम होता 15. 15 कोण होतं रे? डीएम क्यूब. नंतर झालाय 20. काय सांगा? डीएम क्यूब. प्रेशर आहे 1.2 बार. प्रेशर एक्सटर्नल प्रेशर आहे 1.2 बार. चला वर्क डनचा फॉर्म्युला काय होता सांगा? वर्क डनचा फॉर्म्युला मायनस पी एक्सटर्नल आणि काय सांगा? V2 मायनस V1. एक्सटर्नल आहे 1.2. ओके. V2 किती रे? 20. हे किती आहे? 15. आता 1.2 20 मधून 15 मायनस करा 5. 12 पंचे 60 म्हणजे 6 येणार. अरे पण आपण व्हॉल्यूम कशात घेतलाय? डीएम क्यूब. प्रेशर कशात घेतलंय? बार. डीएम क्यूब बारला जूल मध्ये कसं कन्वर्ट करायचं? 100 न मल्टिप्लाय का 100 न डिवाइड? मल्टिप्लाय करायचंय. म्हणजे 600 जूल. आता हा जेव्हा प्रश्न परीक्षेत येईल ना, तुम्हाला आत्ता तुम्ही करताय. तुम्हाला हे कळालंय. पण जर तुम्ही हा केला नसता ना प्रश्न, तर हे सोपे 2 मार्क तुम्ही घालून बसले असता. मी आहे ना, मी देतोय ना तुम्हाला लक्षात घ्या. मग एवढं देतोय तर चॅनलला सबस्क्राईब केला पाहिजे. तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर केला पाहिजे. पण मी तुम्हाला सांगू का? काही अवघड नाहीये. बघा, डीएम क्यूब बारचं जूल केलं ना त्यांनी 100 न मल्टिप्लाय केलं. 100 न काय केलंय? मल्टिप्लाय. पण हे जसं युनिट काही लिहीत बसू नका कॅल्क्युलेशनमध्ये. मी कुठे लिहिलेत का युनिट सांगायचं व्हॅल्यू पुट करताना नाही. फायनल आन्सरला मात्र युनिट लिहा बरं का. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण आता. पहिलं समजले ना तुम्हाला? समजले ना मला व्हिडिओला लाईक पण करा. ओके. आता बघूया. कॅल्क्युलेट प्रेशर विचारलंय. 2 मोल हे जाऊ दे. व्हॉल्यूम 25 पहिला होता नंतर 13 झाला. म्हणजे सुरुवातीला व्हॉल्यूम होता 25 डीएम क्यूब. नंतर व्हॉल्यूम झाला 13 डीएम क्यूब. बर यात वर्क डन जे आहे ते आहे 4862.4 जूल मध्ये दिलंय रे बाळांनो. जूल मध्ये दिलंय. बर. मग मी याला असं करतो 48.624 डीएम क्यूब बार म्हणून टाकतो ना.
डीएम क्यूब बार, कारण मला प्रेशर फायनली जर बार मध्ये पाहिजे असेल तर ऑलरेडी अगोदर करूया ना. ऐका, डीएम क्यूब बारचं जूल करायचं 100 न मल्टिप्लाय करायचंय. पण जूलचं डीएम क्यूब बार करायचं 100 याला मी डिव्हाइड केलं तर पॉइंट इथं आलाय. कळालं का? ओके. चला वर्क डनचा फॉर्म्युला काय? मायनस पी एक्सटर्नल V2 मायनस V1. चला वर्क डनची व्हॅल्यू 48.624 आहे. एक्सटर्नल प्रेशर मला फाइंड आउट करायचं आहे इनटू ब्रॅकेटमध्ये V2 मायनस V1. 13 तून 25 मायनस करा, -12 येणार. या मायनस व मायनसचं प्लस होईल, इंटूचा अपॉन करा. ओके. डिवाइड बाय 12 हे झालं तुमचं एक्सटर्नल. 12 चोक 48. 4 पॉइंट समथिंग आन्सर येणार. आन्सर आपलं बरोबर आहे. काही लॉक बसण्याची गरज नाही. तुम्ही याला 12 ने डिवाइड करा. तुम्हाला आन्सर मिळेल. बघा ना 12 चोक 48, 6 नाही. मग पुन्हा एक शून्य घ्यावं लागेल, घेतलाय. 62 झालं. 12 पंचे 60, 2 उरले. 12 दोन्ही 24. डायरेक्ट भाग लागतोय. बरं, आता कळालं का? किती मिनिटं घेतली तुमची मी? 5च मिनिटं घेतलेत. 5 मिनिटात एक वर्क डनची कन्सेप्ट क्लिअर झाली. आणि वर्क डनच्या कन्सेप्टमध्ये माझं म्हणणं काय हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. डीएम क्यूब बारचं जूल करायचं 100 न मल्टिप्लाय करा. जूलचं डीएम क्यूब बार करायचं 100 न डिव्हाइड करा. पण का करायचं कन्व्हर्जन? कारण इथं बघा ना, व्हॉल्यूम मला डीएम क्यूब दिलाय. मग मला काय करावं लागलं असतं माहितीये का? ह्याला मीटर क्यूब करायला लागलं असतं. 10⁻³ 10⁻³ मग मला इथं वर्क डन जूल मध्येच ठेवलं तरी चाललं असतं. पण शेवटी पुन्हा जूल मध्ये आलं, की त्याला पुन्हा त्यांनी डीएम क्यूब म्हणजे बार मध्ये कन्व्हर्ट केलंयच ना. आलं का लक्षात तुमच्या? मग आता शेवटचा क्वेश्चन मी तुम्हाला देतोय. फसतात बरेच जण इथं. खूप फसतात. लक्ष द्या. ऐका. नीट लक्ष द्या. मी प्रश्न विचारणार आहे. मला सांगा विचार करून C2H5Cl. हां. याचे 200 मिली याच्या 150 मिली बरोबर रिएक्ट झाल्यावर याचे किती मिली तयार होतील? सांगतो. मुलं उत्तर देतात 350 मिली. मुलं काय करतात? याचे 200 मिली आहेत ना, याचे 100 ना. दोघांची ॲडिशन इकडं. बाळांनो, ड्युरिंग केमिकल रिएक्शन मास इस नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. मग ते लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास हा व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम हा ॲडिटिव्ह नसतो. व्हॉल्यूम हा ॲडिटिव्ह नसतो. मग V1 मी किती घेतोय नीट लक्ष द्या. याचा कोएफिशियंट 1 आहे, याचा कोएफिशियंट 1 आहे. दोघांचा कोएफिशियंट सेम आहे. याचा अर्थ व्हॉल्यूम सेम पाहिजे. मग ह्याचा 200 म्हणल्यावर ह्याचा पण 200च पाहिजे. आहे का 200? नाही. मग याचा 150 म्हणल्यावर याचा 150 पाहिजे. आहे की याचा पण 150 आहे आणि याचा पण 150 आहे. झाला 300 सेंटीमीटर क्यूब. कुठून आलं सेंटीमीटर क्यूब सांगतो. मिली म्हणजे सेंटीमीटर क्यूब. ऐका. लिटर म्हणजे असतात डीएम क्यूब आणि मिलीलिटर म्हणजे असतात सेंटीमीटर क्यूब. घ्या की लिहून हे पण. मग मला सांगा सेंटीमीटर क्यूबचं डीएम क्यूब करायचं असेल तर -3 घ्यावं लागेल. हे झाला सुरुवातीचा व्हॉल्यूम. फायनल व्हॉल्यूम म्हणजे हे तयार झालं ना बाळांनो. आता सांगतो. याचा कोएफिशियंट 1 असताना 150, 1 असताना 150, याचा पण 1 आहे. मग 150च मिली तयार होणार आहे लक्षात घ्या. तो असणार आहे फायनल व्हॉल्यूम. म्हणजे मी त्या 150 ला 10⁻³ न मल्टिप्लाय करतो. डीएम क्यूब मध्ये कन्व्हर्ट केलं मी. काय विचारलंय त्यांनी? प्रेशर 1 बार दिलंय. एक्सटर्नल प्रेशर त्यांनी 1 बार दिलंय आणि विचारलंय वर्क डन. मग वर्क डनचा फॉर्म्युला मायनस पी एक्सटर्नल V2 मायनस V1. एक्सटर्नल प्रेशर 1 बार आहे. अरे वाह! V2 किती आहे? 150 into 10⁻³ हे 300 into 10⁻³ आता मला सांगा रे बाळांनो, छोट्यातून मोठा नंबर मायनस केला की आन्सर निगेटिव्ह येईल. मग ह्यातून हे मायनस केलं की -150 येईल. पण ते या मायनसमुळे त्या मायनसचं +150 येणार इंटू 10⁻³ डीएम क्यूब बार. पण याला जूलमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर याला 100 न मल्टिप्लाय केलं पाहिजे. कशानं? 100 न. आता काय होणार बघा. याला जेव्हा मी 100 न मल्टिप्लाय करणार, तेव्हा 2 - 3 -1. 10⁻⁻1 ला हा 0 कॅन्सल होईल आणि 15 जूल आन्सर येतोय का बघा. आन्सर करेक्ट आहे. मग आता काय? सुरुवातीपासून व्हिडिओ बघितलाय तुम्ही. आता तुम्ही बघायचंय कुठं माहितीये का? वायलन. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये वायलन ओपन करतोय बरं का. सिरियसली बरं का. वायलनमुळं ना माझ्या मोबाईलमध्ये माझे सगळे क्वेश्चन पेपर आहेत. इमिडिएटली मी रिवाइज करू शकतोय. विथ आन्सर आहे. मी काय वायलनची काय म्हणतात ते ॲडव्हर्टाइज करत नाहीये बरं का लक्षात घ्या. पण जे आहे ते आहे म्हणूया आपण, की वायलनचे धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद लक्षात घ्या. कारण आम्हाला पहिला फाइल्स बनवायला लागायच्या. ह्याचा पेपर गोळा कर, हा पेपर, तो पेपर, सगळे पेपर गोळा करत बसायला लागायचं. 1 सेकंद 20 to 25 20 to 25 मगाशी प्रश्न होता का रे आपला?
नाही, थोडासा व्हॅल्यू वेगळ्या आहेत बरं का. पण बाळांनो सेम क्वेशन आहे. एम-सी-क्यू आहे. सेम क्वेशन. वाय-एल-एनमध्ये पहिलीच एम-सी-क्यू आहे, पहिलीच. त्यानंतर चौथी एम-सी-क्यू आहे. चौथी एम-सी-क्यू आहे. सेम याच ह्याच्यावर लक्षात घ्या. 2 क्वेशन झाले. 2 क्वेशन झाले. अगदी मी तुम्हाला सांगतो वर्क डन वरती. बरं याचं एक्सप्रेशन पण आहे बरं का भावानो. एक्सप्रेशन पण विचारलेलं आहे बरं का. मॅक्सिमम वर्क डनचं पण एक्सप्रेशन विचारलंय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मॅक्सिमम वर्क डन येणार आहे. हे लक्षात घ्या. ओके. 600 जूल हा प्रॉब्लेम ॲज इट इज आलाय. जुलै 23 चा पेपर बघायचा. ॲज इट इज आलाय. ओके. अरे पुढचा पण आलाय. पुढचा पण क्वेशन आलाय. पण थांबा. सगळ्यात इम्पोर्टंट बघा मी तुम्हाला सांगतो. इथं क्लिअरली म्हणलंय फाइंड वर्क डन डाटा भरपूर दिलाय आणि म्हणलंय इन व्हॅक्यूम. स्टार्टच केला होता आपण. व्हॅक्यूम फ्री एक्सपान्शनमध्ये एक्सटर्नल प्रेशर अप्लायच होत नाही. जर एक्सटर्नल प्रेशर 0 असेल, तर बाळांनो वर्क डन 0 येणार. एक्सटर्नल प्रेशर असेल, तर वर्क डन काय येणार आहे सांगा 0. ते विचारलंय. काढा ना रे ओपन करा ना. अजून प्रश्न आलाय 2 मार्काचा. मी तुम्हाला सांगतो 5-6 प्रश्न झाले. वर्क डन, मॅक्सिमम वर्क डन पण आहे बरं का. त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही मिस करायचं नाही. मॅक्सिमम वर्क डनचे 3 ते 4 प्रश्न आहेत. आपण पुस्तकातले सगळे घेणार आहोत ॲज इट इज. मग चला प्लीज व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये सांगा तुम्हाला समजतंय का? फास्ट होतंय का? युनिट कन्व्हर्जन कळालं का तुम्हाला? आणि रिक्वेस्ट करतोय जास्तीत जास्त मुलांसोबत शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट.